नमस्कार. अभिरुची दालनामध्ये पुन्हा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. कवितेच्या मागे कवयित्री किंवा कवीची जी प्रेरणा असते ती अनेकदा महत्वाची असते. पूर्णपणे ती शब्दात मांडता येईलच असं नाही, आणि ती प्रेरणा जेव्हा शब्दात मांडायला कवी किंवा कवयित्री सुरुवात करतात तेव्हा ती हळूहळू मूर्त स्वरूपाला जाते आणि कवितेच्या स्वरूपात तिचं रूपांतर होतं. प्रत्यक्षात ती प्रेरणा मनात ठेवून कविता लिहिताना कवी किंवा कवयित्रीला कविता नेमकी कशी घडेल हे पूर्णपणे माहीतही नसतं, पण त्या प्रेरणेला महत्व मात्र फार असतं. आज भूपती वृत्तातली एक कविता मी सादर करतोय. त्यामागे जी प्रेरणा आहे ती सांगावीशी वाटते. सर्वसाधारणतः कोणत्याही प्रकारच्या स्थितीला 3 प्रकारच्या रूपांमध्ये विभागलं जाऊ शकतं. एकतर ती पूर्णपणे सत्यता असते, म्हणजे वस्तुस्थिती असते. एखाद्या वस्तूला स्पर्श करावा, दगडाला स्पर्श करावा, पाण्याला स्पर्श करावा, तर आपल्याला जाणवतं की ही मानवनिर्मित कल्पना नाही, ते सत्य आहे. दुसरं संपूर्णपणे मानवनिर्मित कल्पना असते. म्हणजे मानवजात जर नामशेष झाली आणि उद्या नवीन जीवसृष्टी जन्माला आली तर ती कल्पना नेमकी तशीच जन्माला येईल याची काही शाश्वती नसते. पण पाणी, दगड, माती हे मात्र आहे तसेच राहणार असते. त्यामुळे संपूर्णपणे वस्तुस्थिती, मनातली पूर्णपणे मनोनिर्मित अशी कल्पना, आणि तिसरी शक्यता म्हणजे कल्पना आणि सत्य यांच्या मिलाफातून निर्माण झालेलं नवसत्य. ह्या प्रेरणेतून जन्माला आलेली ही भूपती वृत्तातली कविता आहे. ती कशी वाटतेय पहा. 5 कडवी आहेत. कवितेचं नाव आहे श्रीमंती. समृद्धी या अर्थाने वापरला गेलेला हा शब्द श्रीमंती. 5 कडवी आहेत. भूपती वृत्तातली ही लय आहे. माणसास दिसती जगात टिंबे काही, माणसास दिसती जगात टिंबे काही, जोडून कल्पितो तो काही मग रेषा. माणसास दिसती जगात टिंबे काही, जोडून कल्पितो तो काही मग रेषा. उच्चारा आवाजांचे करतो शब्द, उच्चारा आवाजांचे करतो शब्द, अन फुलवे शब्दांमधून मोहक भाषा, अन फुलवे शब्दांमधून मोहक भाषा. कातळ दिसता घडवितो छानशी मूर्ती, कातळ दिसता घडवितो छानशी मूर्ती, तिज बहाल करतो तऱ्हे तऱ्हेचे रंग, तिज बहाल करतो तऱ्हे तऱ्हेचे रंग. जडवितो जीव मूर्तीस मढवितो इतका, जडवितो जीव मूर्तीस मढवितो इतका. अद्वितीय ती पण करता होय भणंग, अद्वितीय ती पण करता होय भणंग. नियतीची अतर्क्य गूढ नजाकत फसवी, नियतीची अतर्क्य गूढ नजाकत फसवी. ती देते सुरुवातीला केवळ काया, नियतीची अतर्क्य गूढ नजाकत फसवी. ती देते सुरुवातीला केवळ काया. का लवून थोडी सत्ये थोड्या आशा, का लवून थोडी सत्ये थोड्या आशा. माणूस निर्मितो आभासांची माया, माणूस निर्मितो आभासांची माया. आभास कोणता सत्य कोणते ह्याची, आभास कोणता सत्य कोणते ह्याची. करतात चिकित्सा पांडित्याने काही, आभास कोणता सत्य कोणते ह्याची. करतात चिकित्सा पांडित्याने काही. अंधार प्रकाशाच्या खेळासन पुरती, अंधार प्रकाशाच्या खेळासन पुरती. अज्ञात ज्ञात वा काळ वा दिशा दाही, अज्ञात ज्ञात वा काळ वा दिशा दाही. आणि शेवटचं कडवं आहे. रेखीव आकृत्या मात्र रंग रेषांच्या,
रेखीव आकृत्या मात्र रंगरेषांच्या आणि शब्द सुरांची अनंत अविरत गोडी. रेखीव आकृत्या मात्र रंगरेषांच्या आणि शब्द सुरांची अनंत अविरत गोडी. निर्मितात दुर्मिळ एक सुप्त श्रीमंती. निर्मितात दुर्मिळ एक सुप्त श्रीमंती. जगण्याची सौंदर्याची मोहक जोडी. जगण्याची सौंदर्याची मोहक जोडी. तुम्हाला ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा. अभिरुची दालनाचा हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. स्नेही, आप्त, मित्र, इतर माहीत असलेले रसिक यांनाही सांगा. संयत, सहज आणि सौजन्यपूर्ण चर्चा आपण या चॅनलवरती चालू ठेवू. पाहत रहा. पुन्हा लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.